जय महाराष्ट्र मंडळी. महाबळेश्वरमध्ये केतनसोबत एकाच खोलीत राहावं लागू नये म्हणूनच खुनाचा कट रचला गेला. बाली ट्रिप रद्द करण्यासाठी पासपोर्ट लपवला गेला होता. लोहगडावर नेमकं काय घडलं आणि तपासात समोर आलेले दावे या प्रकरणाला कोणतं नवं वळण देत आहे? मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या संपूर्ण प्रकरणामागचं विश्लेषण. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. मंडळी, या सगळ्या सिया गोयल प्रकरणाचं आपण नेमकं काय घडलंय ते मुद्देसूद पाहूया. मुद्दा नंबर 1, संपूर्ण प्रकरण नेमकं काय होतं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाचा तपास जसा जसा पुढे जात आहे तसे तसे अनेक धक्कादायक दावे समोर येत आहेत. पोलिसांच्या तपासानुसार आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी यांनी केतनच्या हत्येचा कट आधीच रचल्याचा दावा करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून विविध पुरावे गोळा केले जात असून तपासाच्या प्रत्येक टप्प्यावर नवे तपशील समोर येत आहेत. हे सर्व तपशील पोलिसांच्या तपासातील दावे आहेत आणि त्यावर अंतिम न्यायालयीन निर्णय अद्याप झालेला नाही. मंडळी, आता आपण मुद्दा क्रमांक 2 पाहू. महाबळेश्वराच्या मुक्कामाचा तपासाशी काय संबंध? पोलिसांच्या म्हणण्यानुसार 19 जून रोजी सियाचा वाढदिवस महाबळेश्वरमध्ये साजरा करण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी हॉटेल बुकिंगही झालं होतं. तपासात असा दावा करण्यात आला आहे की या मुक्कामादरम्यान केतनसोबत एकाच खोलीत राहण्याची वेळ येणार असल्याने सियाने त्याआधीच 18 जून रोजी कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. ही माहिती तपासादरम्यान आरोपीकडून मिळालेल्या कथित कबुली जबाब आणि पोलिसांच्या दाव्यावर आधारित आहे. मुद्दा क्रमांक 3, बाली ट्रिप रद्द कशी झाली? पोलिसांच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा दावा समोर आला. लग्नापूर्वी प्री वेडिंग फोटोशूटसाठी केतन आणि सिया बालीला जाणार होते. मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार सियाने कथितपणे केतनचा पासपोर्ट त्याच्या बॅगेतून काढून टाकला. त्यामुळे परदेश दौरा रद्द झाला. तपास यंत्रणांच्या मते केतनसोबतचा मुक्काम टाळण्याच्या प्रयत्नाचा हा भाग असू शकतो. या दाव्याची अंतिम सत्यता न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होईल. मुद्दा क्रमांक 4, लोहगडावर क्राईम सीन रिक्रिएशन का करण्यात आलं? या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी सिया गोयलला लोहगड किल्ल्यावर नेऊन क्राईम सीन रिक्रिएशन केलं. तपास अधिक अचूक करण्यासाठी घटनास्थळी कथित घटनाक्रमाची पडताळणी करण्यात आली. फायबरच्या डमीचा वापर करून पोलिसांनी तपासातील कथित घटनाक्रम पुन्हा उभा केला आणि संपूर्ण प्रक्रियेचं चित्रीकरणही करण्यात आलं. अशा प्रकारची प्रक्रिया तपासाचा भाग असते आणि न्यायालयात पुराव्यांच्या साखळी स्पष्ट करण्यासाठी तिचा उपयोग होऊ शकतो. मुद्दा क्रमांक 5, पोलिसांच्या मते कट कसा रचला गेला? पोलिसांच्या तपासानुसार केतनला लोहगडावर नेण्याचं नियोजन आधीच करण्यात आलं होतं. तपास यंत्रणांचा दावा आहे की आरोपींनी भेटीगाठी घेऊन संपूर्ण कथित कट आखला होता. केतनला कुठे न्यायचं, कोणत्या ठिकाणी नेऊन घटना घडवायची आणि संशय कसा टाळायचा याचं नियोजन आधीच करण्यात आल्याचा दावा तपासात करण्यात आलेला आहे. मात्र हे सर्व पोलिसांचे तपासातील दावे असून त्यावर न्यायालयीन निर्णय येणं बाकी आहे. मुद्दा क्रमांक 6, तपासात कोणते पुरावे महत्त्वाचे ठरत आहेत? या प्रकरणात पोलीस विविध प्रकारचे तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे तपासत आहेत. मोबाईल लोकेशन, CCTV फुटेज, आरोपींचे कथित जबाब, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर वैज्ञानिक तपास यावर भर दिला जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपपत्र आणि न्यायालयीन सुनावणी दरम्यान या पुराव्याचं महत्त्व स्पष्ट होणार आहे. मुद्दा क्रमांक 7, सिया गोयल आणि इतर आरोपींची भूमिका काय? या प्रकरणात पोलिसांनी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. मात्र भारतीय न्यायव्यवस्थेनुसार आरोप सिद्ध होईपर्यंत प्रत्येक आरोपी निर्दोष मानला जातो. त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम निकाल न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे. मुद्दा क्रमांक 8, पुढे काय घडू शकतं? सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस पुरावे गोळा करत आहेत. पुढील काळात आरोपपत्र, न्यायालयीन सुनावणी आणि साक्षीदारांच्या जबाबानंतर या प्रकरणात आणखी महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 गोष्टी आपल्याला स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, तपास जसजसा पुढे जात आहे तसतसे पोलिसांकडून नवे दावे आणि तपशील समोर येत आहेत. गोष्ट दुसरी, महाबळेश्वर आणि बाली ट्रिप संदर्भातील माहिती ही सध्या पोलीस तपासाचा भाग असून त्यावर अंतिम न्यायालयीन निष्कर्ष आलेला नाही. मंडळी, आणि गोष्ट तिसरी, या प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार असल्यामुळे सर्व दावे सावधपणे आणि कायदेशीर चौकटीत पाहणं महत्त्वाचं आहे.
मंडळी, आता तुम्ही सांगा, या प्रकरणातील तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं तुम्हाला वाटतं का? या प्रकरणात सत्य लवकर समोर येईल असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी सत्ता मंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.